अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल, अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे ना. आता म्हणतात लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आणले? आता तुम्ही जे केलंय 3000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजर आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही, तर आम्ही देणार आहे. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्ही धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे, हे तुम्ही बघा. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1500 वरून 2100 रुपये आम्ही केले. हे मांजर आडवं घालणारच, म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही, मग बदनाम करतील. मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. आता तुम्हाला सांगतो 20 तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील. म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार, याला विचारत होते कुठून आणणार. आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही 3000 देणार. आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईलमध्ये मेसेज आलाय 3000 मिळाले म्हणून, त्याच्यावर कंप्लेंट करा आचारसंहितेकडे. हे दिशाभूल करतायत, फसवतायत. पैसे आलेत का 3000? मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले 5 हप्ते, तुम्ही दिले का? कुठून देणार? खोटारडे तुम्ही, फसवणारे तुम्ही. राजस्थानमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, सगळीकडे फसवलं. निवडून आले घोषणा करून, म्हणतात पैसे नाही आहे इल्ला, म्हणतात मोदीजींनी पैसे द्या. अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे पैसे मागायचे. वा रे शाण्यानं उलट्या चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे. आता म्हणजे रोज काय ना काय चालू आहे. अरे तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही, त्याला डर कशाला? आता मी येताना माझी बॅग चेक केली. मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे. युरिन पॉट पण नाही. समजलं नाही तुम्हाला? आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून, तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही? किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बालबाका होऊ शकत नाही. राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची. लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही 2-2.5 कोटी लाभार्थी आहेत, याच्यापैकी 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं. ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं. 50 लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले, म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले. याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल, ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं. अशा बऱ्याचशा योजना मी आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचे सरकार, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार. पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू.
जिथे जिथे स्थलांतरित कामगारांची संख्या जास्ती आहे तिथे महिला संघटनेच्या वतीने जर या महिला कामगारांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे निवेदन हे संघटनेच्या माध्यमातून दादांपर्यंत पोचावे आणि मग या विभागाअंतर्गत दादांच्या माध्यमातून निर्णय व्हावा, म्हणजे आपला पक्ष या स्थलांतरित महिला कामगारांसाठी कार्यरत आहे आणि आपल्या माध्यमातून हे काम झालेलं आहे असं आपल्याला त्यांच्या पुढे नेता येईल. सार्वजनिक ठिकाणी शौचालय आणि आरोग्याच्या संबंधितल्या काही सूचना आलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळीकडेच ती दादांच्या नावाने आज ओळखली जाते आणि त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि संघटने बांधणीमध्ये सुद्धा किती फायदा झालेला आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय असणं ही सुद्धा तितकीच ज्वलंत बाब आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महिला पदाधिकारी म्हणून साधारणपणे आपल्याला प्रत्येकालाच त्या एका अडचणीचा जवळून अनुभव आहे. ही जी सूचना आहे ती जे पुरुष प्रतिनिधी आमच्या कक्षामध्ये होते त्यांच्याकडून विशेष तर आलेली आहे. याचाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करीन की जशी लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना आली तशाच पद्धतीनं महिलांसाठी ई पिंक किंवा पिंक टॉयलेट्स हे शासनाच्या वतीने त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची होणारी अडचण ही त्यानिमित्ताने दूर होऊ शकेल. महिला समानतेच्या दृष्टिकोनातून स्थानिक तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय जे महामंडळ आहेत त्याच्यामध्ये महिलांना समान संधी मिळावी अशी महिलांच्या वतीने एक आग्रहाची मागणी त्यानिमित्ताने होती. त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये ज्या आपल्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील महिला अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहेत, यांच्या शिफारसीने सुद्धा त्यांच्या परिसरामध्ये विकास कामंही देण्यात यावी अशाही पद्धतीची सूचना ही त्यानिमित्ताने होती. पुढच्या कालावधीमध्ये महिला संघटनेच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित करण्यात यावे, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिर अधिकाधिक महिलांसाठी आयोजित होणे आणि त्याच्यामध्ये आरोग्य विभागाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत महिलांसाठी किंवा आरोग्याशी निगडीत त्याचंही मार्गदर्शन या शिबिराच्या माध्यमातून व्हावे अशी एक सूचना ही त्या ठिकाणी काही सदस्यांनी मांडली होती. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबर रोजी, 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती. 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नारी सांसद आयोजित करण्यात यावी अशी एक सूचना ही कक्षाच्या सर्वच सदस्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्यामध्ये साधारणपणे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत स्तरापासून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमध्ये आधी काम केलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये जे इच्छुक असतील त्यांच्यासाठी विशेष ही नारी संसद आयोजित करण्यात यावी अशी एक सूचना कक्षाकडून आलेली होती, जेणेकरून ज्या महिला आरक्षणातून त्या पदावर बसतात त्यांना कामकाजाची माहिती असणं हे निश्चितपणाने गरजेचं असतं. कारण बऱ्याचशा वेळेला आरक्षणातून ती महिला त्या पदावर बसते पण तिला शासकीय आणि प्रशासकीय कामकाजाच्या माहितीचा अभाव असतो. या नारी संसदमध्ये आपल्याला ती माहिती ही त्यांच्यापर्यंत देता येईल. त्याचबरोबर जशी मॉक पार्लमेंट आयोजित केली जाते, मग एक सत्ताधिकारी पक्ष आणि एक विरोधी पक्ष आणि मग त्यांच्यामध्ये एक हेल्दी आर्ग्युमेंट होत असते, अशा पद्धतीचे सत्र हे या नारी संसदच्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोजित करण्यात यावे अशा पद्धतीची सूचना ही या कक्षाच्या वतीने आलेली होती. सगळ्या 27 सदस्यांनी काही ना काही सूचना दिलेल्या आहेत. वेळाअभावी मी या ठिकाणी सर्व मांडणार नाही, पण ज्या ज्या सदस्यांनी 3-3, 4-4 सूचना मांडलेल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि त्याचा एक प्रिंटेड अहवाल हा आम्ही पक्षाकडे त्यानिमित्ताने सादर करू. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचेच आभार मानत असताना फक्त एक माझी विनंती राहील की पुढच्या वेळेला शिबिर आयोजित करत असताना शिबिर संपल्यानंतरचा 1 किंवा 2 तास हे आपण सेल्फीज किंवा फोटोग्राफसाठी द्यावे. कारण शिबिर चालू असताना जर सगळीच मंडळी सेल्फीज आणि फोटोग्राफ्स काढण्यामध्ये व्यस्त झाली तर कुठे ना कुठेतरी शिबिर चालू असताना आपल्याला सगळ्यांना सुद्धा डिस्टर्ब होतं आणि मग एकाने फोटो काढला की सगळीच जण त्या ठिकाणी त्या नेत्याच्या मागे असतात आणि मग कुठे ना कुठेतरी त्या शिबिराचं सिरियसनेस हे त्या ठिकाणी मागे पडत असतं. त्याच्यामुळे पुढच्या वेळेला आपण शिबिर आयोजित करत असताना स्वतंत्र वेळ जर त्यासाठी ठेवला तर कार्यकर्त्यांना सुद्धा एक इच्छा